डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे। या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर आता राज्याचे राजकारण देखील तापले आहे। काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला, त्यात अनेकांचा जीव गेला। तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती, तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने ते सर्व धोकादायक कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र राज्यात खोक्याचे सरकार आल्यानंतर त्यांनी तिथल्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आणि उद्योग सुरू ठेवले। त्यातूनच कालची ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। बघा, महाराष्ट्रातलं हे सरकारच असंविधानिक आहे हे वारंवार आम्ही ज्या दिवसापासून हे सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला। ही भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती। सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं, कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा त्यांना कुठली पर्वा नाही, अशा पद्धतीचं ते वागतात आहे। पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धनदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये बसून निबंध लिहायला लावतात। गरीब माणसं मेली त्याची काळजी नाही, सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते। आणि काल झालेल्या बॉम्ब ज्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेले, कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते। पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना अनेकांचा जीव घेऊन गेली। आपण पाहिलं की कालच 50,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेशमध्ये गेलं। आखरी हे महाराष्ट्राने या भाजपचं काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारालाही संपवले लागले। महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास थांबवला गेला, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातोय, महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सातत्यानं अपमान केला जातोय, त्याला आत्महत्या करायला बाध्य करताय। महाराष्ट्रातल्या तरुणांना पेपर सांगायचं की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे, या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे, त्याची मुलं मुली तयारी करतात आणि ऐनवेळी पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात। तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं पाप सातत्यानं भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे। गरिबांचं जगणं असहाय्य केलेलं आहे आणि म्हणून या सरकारने जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या सरकारनं खुर्च्या सोडल्या पाहिजेत। एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनेच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे। जनता नाही तर यांना खिचून मारेल, सत्तेतून बाहेर काढेल, अशा पद्धतीचं चित्र, भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय। आणि म्हणून आमची या सरकारला सलाह आहे की सरकारने तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना, राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात, गुजरात, कधी मध्य प्रदेश अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत, तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावे, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.